आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आज माझ्या आईच्या डोळ्यातला प्रत्येक अश्रूचा हिशोब होणार। चित्ता नाही राहणार क्यों? सोड मला! लगे असं नको वागू। त्या जालिंदरला त्याच्या कर्माची फळं मिळतील। तू नको असं वागूस। आज या त्याच्या रक्ताला शांत होत्याल। सोडा मला! सोड! सोड मला! सोड! सोड! वहिनी तू तरी समजव ना दादाला। वहिनी ज्याने पाप केलाय त्याला शिक्षा मिळायलाच हवी। डॅडींना जर सूर्य शिक्षा देणार असेल ना तर सगळ्यात जास्त आनंद मला होईल। अरे बाकीची माणसं कुठे आहेत? आहेत खायत की अरे बोलो की मग त्यांना। इकडे या, इकडे या। हे बघा इथनं हलायचं ना। आणि हे काय तुमच्या बंदुका कुठे आहेत? अरे घ्या की मग त्या काय शोभेला ठेवल्या का? घ्या लवकर। घ्या 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 बंदूक घे। हा या बंदुका घेऊन येतो उभं राहायचं आणि कुणी जरी आलं डायरेक्ट गोळ्या घालायच्या। तुम्ही दोघं तिकडे जा, गेट जवळ जा, तुम्ही इकडे जा आणि तू मागे जा रे चल। काय अवस्था झाली मालक तुमची। कपट करून मिळवलेलं समदर असा तळाला जाणार असं दिसतंय। तुमच्या पापाचा घडा भरला मालक, तुमच्या पापाचा घडा भरला। शेवटी काय हाती लागलं तुमच्या? आता तुम्ही असंच मरणार। सूर्या तुम्हाला तुमच्या पापाची शिक्षा देणार। अजून एक गोष्ट सांगू का मालक तुम्हाला? तुमच्या चेहऱ्यावरची ही भीती बघून ना मला लय भारी वाटतंय। बनीसारख्या माझ्या अक्कासनी तुम्ही मारलं, त्यांचा जीव घेतला। किड पडतील तुम्हाला। नरकातली जागा मिळायची नाही। सोडा मला! सोडा! सोडा! सूर्या हे बघ तुझा राग आम्ही समजू शकतो पण असा हा कायदा हातात घेणं बरोबर नाही रे। सोडा मला! सोडा म्हणलंय ना? का बांधून ठेवलाय मला? सोडा! काय करावं? त्याचा राग तरी कसा शांत करायचा? देवासमोर आपण बघितलंय त्याचा राग असा सहजासहजी नाही शांत होणार। हो पण काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे ना। त्याला जर शांत नाही केला ना तर डॅडीचं काय खरं? त्यांचा न्याय तू जे काय करायचं असतील ते कायदा करेल पण याला आपल्याला शांत करावं लागेल। मला काय वाटतं त्याच्या बहिणीने काहीतरी मार्ग काढला पाहिजे। राजू आपल्याला काहीतरी करावं लागेल बरं का, नाही तर सूर्याच्या हातून काहीतरी विपरीत घडेल। सोडा मला! आज एकतर तो जालिंदर जिवंत राहील नाहीतर मी तरी। सोडा मला! सोडा! अरे सोड ना! सोड! दादा मला माहितीये डॅडीने जो गुन्हा केलाय तो माफ करण्यासारखा नाहीये पण तू जे करायला निघाला त्याने काय मिळणार आहे आपल्याला? रागाच्या भरात तू त्यांना मारशील पण त्यानंतर आमचं, तुझ्या बाकीच्या बहिणींचं, वहिनीचं, बाळाचं काय होईल त्याचा विचार केलायस तू? दादा एवढ्या वर्षानंतर आपली आई आपल्याला परत मिळाली, हीच मोठी गोष्ट नाहीये का आपल्यासाठी? तुझ्या हातून जर कुठला गुन्हा घडला तर आपल्या आईने भोगलेले सगळे कष्ट व्हायला जातील। तात्या आणि आईचं संस्कार वाया जातील। हेच हवंय का तुला? दादा तू
असशील तर माझ्या मुली पोरक्या होतील रे. तुला शपथ आहे त्यांची. शांत हो दादा, मी तुझ्या पुढे हात जोडते. तू शांत हो. सोडा मला, सोडा. माझ्या भाचींपेक्षा मला काय जास्त महत्वाचं नाही. त्यांच्यासाठी काय पण करीन मी. सोडा मला, मी नाही जाणार जालिंदरकडे. सोडा मला, सोडा ना. सूर्या, आज कृष्ण जन्माष्टमी. आजच्या दिवशी घरात काहीतरी शुभ घडायला पाहिजे. सगळ्या जुन्या गोष्टी मागासा आणि आज नव्याने आयुष्याला सुरुवात करले. आई, नवीन आयुष्य नाही तुझ्याशिवाय. माफ कर मला. आज जन्माष्टमी ना, आजच्या दिवशी तुझ्याच हातनं पाळणं आलो होते. तुला मान द्यायला, तुझा आदर करायला तुलाही कमी पडलो मी. पण इथनं पुढं तुला तुझा मान मिळत राहील. हे शब्द या सूर्याचं.